संध्याकाळच्या टायमिंगला आहे ना भक्तीला आणि मला भूक लागली होती, तर म्हटलं चला आता फटाफट होणार आहे ना आपल्या शेवयाच करूया. आता ह्या आहेत ना लास्टच्या एवढंच राहिल्या होत्या शेवया, म्हणजे आता अक्काकडून परत मागवायला पाहिजे. म्हणजे तिला मी फोन करून विचारलं होतं अक्का शेवया आहेत का, तर ती बोलली आहे बाई घेऊन जा, आम्ही तर काही खात नाही. तर म्हटलं चला आता पुढच्या वेळेस जर अक्का आली ना तर तिच्याकडूनच मागवूया, किंवा मग आपण कधी गेलो तर आणता येईल. मस्त अशा शेवया करून घेतल्या. आता फटाफट होणारा पदार्थ म्हणजे शेवया, पटकन पाणी उकळलं का त्यात सोडून द्यायचं आणि पटकन खाऊन घ्यायच्या म्हटलं तरी चालेल. मस्त अशा शेवया आम्ही दोघींनी ना छान अशा खाऊन घेतल्या. मग नंतर काय भांडी घासायची. आता भक्ती पहा बेडवर बसून मस्त अशा अभ्यास करत होती आणि मी माझी कामं करत होते. आता रात्रीच्या जेवणात आहे ना मला करायचं होतं वांग्याचं भरीत. वांग्यांना मस्त असं तेल लावून आहे ना गॅसवरती भाजायला ठेवलं आणि एक साईडला म्हटलं चला आता आळूची पानं पण आहेत फ्रीजमध्ये, तर मस्त आहे ना आळू वडी करूया. स्वच्छ पानं धुवून घेतली, पानाने तळायला ठेवली, तोपर्यंत पीठ भिजून घेतलं आणि नंतर छान अशा आळूवड्या आहे ना म्हणजे बनवून घेतल्या. आता मी आहे ना कुकरलाच लावणार होते आळूवड्या. मस्त आहे ना एवढ्या कडक बनतात ना आणि जास्त वेळ पण नाही शिजायला लागत. त्यामुळे 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि मस्त असं शिजून जातात आणि आपल्याला चेक पण करावं लागत नाही की शिजलेत की नाही ते. मस्त आळूवड्या पण तयार होत्या. एक साईडला आहे ना ओल्या राजमाचे मी सफेद वाटणामध्ये ना छान असं कालवण करून घेतलं होतं आणि एवढं भारी होतं ना की काय सांगू. नंतर मग आहे ना वड्या थंड करायला फ्रीजमध्ये ठेवल्या आणि लगेच वांग्याचं भरीत पण फोडणीला देऊन घेतलं. तोपर्यंत म्हटलं चला आता सकाळी एवढी सारी कपडे धुतलीत आणि कपडे पण छान वाळली होती, तर ते कपड्यांच्या घड्या छान अशा घालून घेतल्या आणि लगेच जेवण करायला बसलो. मस्त कालवण आणि भजी पण आहे ना पीठ उरलं होतं त्यात मस्त थोडीशी भजी बनवून घेतली. छान असं जेवण करून घेतलं. तर चला व्हिडिओला लाईक नक्की करा.